नमस्कार मित्रांनो, आपले जे व्हिडिओ आहे यामध्ये एक लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारे कॉपी केलेलं नसतं. कोणत्याही जुन्या व्हिडिओ किंवा दुसऱ्याच्या व्हिडिओमधून कंटेंट चोरून व्हिडिओ बनवलेला नसतो. हा पूर्ण आपला 15 वर्षाचा इन्शुरन्सचा जो अनुभव आहे माझा, त्यातून वाचलेली पुस्तकं, ग्राउंड लेवलवर केलेले काम, यातून घेतलेलं नॉलेज या बेसवर आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि आपल्याला गेल्या 14 ते 15 वर्षामध्ये जेवढे कस्टमर मिळाले, त्यांनी जे सहकार्य केलं, त्यांच्याकडून जे अनुभव आले, त्यामधून आपण शिकून तेच नॉलेज आपण तुम्हाला शेअर करत असतो. तर आज आपण स्टँड अलोन ओडी आणि CPA पॉलिसी याबद्दल माहिती पण घेणार आहोत. आणि जे माझे मित्र आहेत, जे एजंट आहेत, त्यांना कशी ती पॉलिसी अंडरराईट करायची त्याबद्दल पण माहिती आपण देणार आहोत. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे सर्वांसाठी उपयुक्त आहे. चालू मी तुम्हाला काही समजा उदाहरणार्थ CPA कव्हर म्हणजे काय असतं, स्टँड अलोन ओडी म्हणजे काय असतं, अशा प्रकारचे अधूनमधून त्याबद्दलचे नॉलेज पण तुम्हाला ते देत असतो. त्यामुळं हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि दुसऱ्यांनाही शेअर करा. नॉलेज शेअर करायला काही पैसे लागत नाही. उलट नॉलेज जर शेअर केलं तर समोरच्याला त्या नॉलेजचा बेनिफिट होतो. तर आज आपण स्टँड अलोन ओडीचं कसे रिन्युअल करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्याकडे आज पॉलिसी ट्रान्झॅक्शनमध्ये आपण जाणार आहोत. नेहमीप्रमाणे मेक न्यू रिन्युअल पॉलिसीमध्ये जायचं आहे. LOB सिलेक्ट करायचा आहे. मोटर सिलेक्ट केल्यानंतर प्रोडक्ट सिलेक्ट करायचा आहे. मोटर स्टँड अलोन ओडी रिन्युअल लास्टला खालून 2 नंबरला ऑप्शन आहे, तो त्यावर क्लिक करायचं आहे. सबमिट. आता ही पॉलिसी आपली जुनी आहे, त्यामुळे तिथं आपला पॉलिसी नंबर टाकायचा आहे. ज्या स्टँड अलोन ओडी जे आहेत, ज्यांचा पॉलिसी टर्ममध्ये गॅप झालेला आहे, त्यांना फोटो अपलोड करावे लागतात कंपल्सरी. त्यामध्ये 7 प्रकारचे फोटो कंपल्सरी आहे. त्यामध्ये फ्रंट, बॅक म्हणजे रिअरचा, राईट, लेफ्ट आणि एजंट स्टँडिंग विथ व्हेकल आणि विथ त्या दिवसाचा न्यूजपेपर घेऊन फोटो पाहिजे असतो आपल्याला. अजून त्यामध्ये ओडोमीटर म्हणजे किलोमीटरचा फोटो पाहिजे. तसेच आपण जो प्रपोजल फॉर्म भरतो रिन्युअलसाठी आणि प्रेससाठी, त्या प्रपोजलचाही फोटो आपल्याला अपलोड करावा लागतो. आणि हे जे फोटो काढले गेले पाहिजे ते फक्त कॅमेऱ्यामध्ये नाही, तर लोकेशन, टाइम, डेट यासह ते फोटो पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरमधून गुगल मॅपचं ॲप्लिकेशन घेऊ शकता कॅमेऱ्यासाठी, त्यातून तुम्ही फोटो काढू शकता. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस दुसऱ्या कंपनीचं रिन्युअल असतं आणि ते जर संपलेलं नसतं स्टँड अलोन ओडी, तर आपल्याकडे इथं ऑप्शन येत नाही. ॲक्च्युली तो यायला पाहिजे की फोटो अपलोड करण्यासाठी, कारण कंपनी दुसरी आहे. जरी डेट संपलेली नसन, बरेच कस्टमरला पण माहिती आहे, कस्टमर सांगतात की सर डेट संपली नाही, पण फोटोची काय आवश्यकता आहे. परंतु तो कस्टमर आपल्याकडे नवीन आहे. जुन्या कंपनीचं जर समजा त्याने अजून काही समजा डॅमेज वगैरे असेल आणि ते रिन्युअल जर आपल्याकडे आलं, तर त्यांची लायबिलिटी जी आहे ती आपल्याकडे लायबिलिटी येऊ शकते आपल्या कंपनीकडे. त्यासाठी आपल्याला ते व्हेरिफिकेशन करणं आहे. त्यासाठी ते फोटो आपण जसे मी जेवढे 7 फोटो सांगितले तेवढे फोटो तुम्ही घेऊन ते प्रिंट करून प्रपोजलला जोडून ठेवायचे आहे, जेणेकरून भविष्यात जर काही क्लेम आला तर तो नामंजूर होऊ शकतो. कारण आपल्याकडे व्हेरिफिकेशन केल्याचा पुरावा पाहिजे. जरी साईटवर अपलोड करायला ऑप्शन नसेल, तरी तुम्ही त्याचे फोटो काढून प्रिंट करून फोटोशॉप मधून किंवा मग स्वतः जर कलर प्रिंटर असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट चांगल्या प्रकारचं प्रिंटर असेल, तर त्यावर तुम्ही काढून ते प्रपोजल KYC डॉक्युमेंट, RC, ओल्ड इन्शुरन्स कॉपी आणि फोटोग्राफ एवढं प्रपोजलला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला क्लेमला अडचण येणार नाही, ऑडिटला पण अडचण येणार नाही. कारण तुम्ही जेवढ्या पॉलिसी पोर्टलवर करतात तेवढ्यांचं सर्वांचं ऑडिट होत असतं.
तर नेक्स्ट आपण ही पॉलिसी बघूया. जसं की मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे काही सेक्शन आपण ऑलरेडी भरलेले असतात, फक्त आपल्याला अपडेट करायचे असतात. रजिस्ट्रेशन लोकेशन अपडेट करायचं आहे. जसं मी अगोदर सांगितलं, पीयूसी कंपल्सरी आहे. कस्टमरला आग्रहाने सांगा की पीयूसी केल्याशिवाय रिन्युअल पॉलिसी होत नाही. आणि त्या पीयूसीची कॉपी तुम्ही प्रपोजल बरोबर जोडू शकता. जरी जोडली नाही तर ती ऑनलाईन अपडेट असती, जोडलेली चांगली असते. कारण ऑनलाईन एकदा पॉलिसी होऊन गेल्यानंतर, इन्शुरन्स पिरियड 1 वर्ष संपल्यानंतर, त्यानंतर ते दाखवत नाही, नेक्स्ट इयरचं दाखवतं. जर ओल्ड जर काही जो लायबिलिटी जर क्लेम आला तर त्यावेळेस ते जुने डेटा कोर्टाकडून मागितला जातो. कारण लायबिलिटीचा क्लेम जो आहे तो 10 वर्षापर्यंत कधी येऊ शकतो. त्याला आपण लायबल असतो, आपल्याला तो क्लेम द्यावा लागतो. त्याच्यानंतर खाली दिल्ली एनसीआर रिजन मध्ये आहे का, नो. आता इथं इन्शुअर डिक्लेअर व्हॅल्यू ऑटोमॅटिक आलेली आहे. बऱ्याच रिन्युअलला ऑटोमॅटिक येते, काही ठिकाणी आपल्याला स्वतः IDV कॅल्क्युलेट करावं लागते. बऱ्याच जणांना IDV कॅल्क्युलेट कसं करायचं, कशी घ्यायची ते पण माहीत नसतं. ते पण तुम्हाला चालू मी सांगून देतो आज. क्लिक टू सी प्लॅन. डिस्काउंट जो मागच्या वर्षीचा आहे तोच घेऊन 57 पॉईंट किती 40. मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये झिरो डिप्रिशिएशन का घेतलं पाहिजे, त्याचे काय बेनिफिट आहे, रिटर्न टू इनवॉइस का घेतलं पाहिजे, त्याचे काय बेनिफिट आहे, इंजिन प्रोटेक्शन कव्हर 2 प्रकारचे असतात, एक स्टँडर्ड आणि एक प्लॅटिनम, त्यातला काय फरक आहे, कन्झ्युमेबल कव्हर काय आहे, लॉस ऑफ की कव्हर काय आहे, रोड साईड असिस्टंट काय आहे, हे सर्व काही आपण शिकणार आहोत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तुम्हाला अजूनही काही शंका असेल, त्याच्यावर व्हिडिओ बनायचे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ, नुसतं सबस्क्राईब केलं तुम्ही तर तुम्हाला नोटिफिकेशन येईलच असं काही नाही. नोटिफिकेशनला बेल आयकॉनला जर क्लिक केलं तुम्ही तर जो व्हिडिओ आहे, जो इथं अपलोड केला जाईल आमचे सेशन झाल्यानंतर, तो तुम्हाला तिथं लगेच बघायला भेटत जाईल. म्हणजे अपडेटेड व्हिडिओज तुम्हाला भेटतील. तसे आपल्या डायरेक्ट चॅनलवर गेले तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओही बघायला भेटतील व्ह्यू चॅनलमध्ये. आता स्टेप 2, स्टेप 3. आता हे बाकीचे पूर्ण डिटेल आले. इथं ॲग्री टू रिसीव्ह प्रमोशनल ऑर रिन्युअल SMS, इथं या चेक बॉक्सला नेहमी टिक करायचं आहे. हे ध्यान करून करा जा, जेणेकरून तुम्हाला रिन्युअलचे मेसेज, काही अपडेट असतील ते तुम्हाला येत जातील. व्ह्यू अँड कन्फर्म प्रपोजल. ओके ओके. कन्फर्म प्रपोजल, प्रोसीड फॉर पेमेंट. ही तुम्हाला लाईव्ह पॉलिसी करून दाखवतोय आपण. मागच्या व्हिडिओमध्ये डमी केली होती. पॉलिसी ग्रीन मेसेज आला म्हणजे आपलं पूर्णपणे व्यवस्थित भरलं गेलं आहे आणि वाहन डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटच्या अपडेट झालेला आहे. आता इथे अपडेट KYC वर चेक करून घेऊया, KYC अपडेट आहे की नाही. नसेल तर कस्टमरकडून मागून घ्यावं लागते. ऑफलाईन KYC डन, क्लोज. आता इथं CD बॅलन्सवर क्लिक केलं तर आता आपलं बॅलन्स वाढवलं नाही. आपण बॅलन्स CD बॅलन्स अपडेट करू. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच कसं टॅग करायचं, कशी पॉलिसी तयार होती दाखवून देतो. आता इथं एक्झिटवर यायचंय. हे आहे असंच प्रपोजल, एक्झिट करायचं. ते सेव्ह झालेलं आहे. आता CD बॅलन्स कुठं असतो, अकाउंटिंग ऍक्टिव्हिटीज, रिप्लेनिश CD बॅलन्स थ्रू नेट बँकिंग.
आता CPA कव्हर आणि स्टँडअलोन ओडी हे एकत्रच असतात, हे ध्यानात घ्या. बऱ्याचशा कंपन्या ज्या आहे शोरूम मधून पॉलिसी देतात त्यावेळेस 3 इयर्स, सॉरी 5 इयर्स फुल स्टँडअलोन ओडी पॉलिसी देतात, ज्याला बंडल पॉलिसी म्हणतात. तर त्यामध्ये पहिलं वर्ष फुल आणि नंतरचे 4 वर्ष थर्ड पार्टी असतं. कार असन तर पहिलं वर्ष फुल, 2 वर्ष थर्ड पार्टी असतं. त्याच्याबरोबर CPA कव्हर हा 5 वर्षासाठी पूर्णतः पण घेतला जातो. काही कंपन्या देतात, काही कंपन्या फक्त 1 वर्षासाठी देतात, कारण जेणेकरून प्रीमियम कमी दिसावं म्हणून. मग आता ह्या कस्टमरचा 1च वर्ष घेतला गेला होता, म्हणजे रिन्यू करताना आपल्याला पॉलिसी पण रिन्यू करायची आहे. त्यातल्या त्यात CPA कव्हर पण, CPA कव्हर म्हणजे कंपल्सरी पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर, जो ओनर ड्रायव्हरचा आहे तो गव्हर्नमेंटनी कंपल्सरी घ्यायला लावलेला आहे. पहिला 1 लाख 2 लाख असे ऑप्शन होते, पण आता 15 लाख रुपये हा कंपल्सरी आहे. तो का कंपल्सरी केला आहे, कारण ड्रायव्हर माणूस किंवा लायबिलिटी आहे जी आहे मिनिमम 15 लाखापर्यंत असायला हवी, अशी मान्यता भेटलेली आहे. आता आपण ते 1067 प्लस 325 किती रुपये होते, तेवढे 1392 रुपये अपडेट करणार आहोत. दोन्ही पॉलिसी एकाच वेळेस तुम्हाला समजून सांगणार आहे. CPA पॉलिसीमध्ये जर ओनर ड्रायव्हरचा कव्हर घेऊ नका, आमची LIC आहे, आमचा इन्शुरन्स आहे, असं जर कस्टमर सांगितलं तर त्याला सांगा का ते कंपल्सरी आहे, कंपल्सरी घेणं आहे. तुमचे जुने इन्शुरन्स असू नसू, कारण ते इन्शुरन्स त्यांनी भरले नाही भरले, ते ग्रेस पिरियडमध्ये आहे नाही आहे, तुम्हाला काही माहीत नसतं, पण हा कव्हर घेणं गरजेचं आहे. हा कव्हर गरजेचं आहेच आहे, पण त्याच्या कंडिशन काय आहे त्या लक्षात घ्या. तर त्यामध्ये असं आहे का CPA कव्हर हा लागू असतो ज्या ओनरचं व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आहे आणि ती गाडी चालवत असताना जर अपघात झाला आणि डेथ झालं तरच तो 15 लाखाचा क्लेम लागू होतो, ते वारसाला मिळून जातात, हे लक्षात घ्या. आणि हे पॉलिसी घेताना कस्टमरकडून जे डॉक्युमेंट घ्यायचे त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन कंपल्सरी घ्यायचे. कन्फर्म करायचं. प्रोसीड. स्कॅनरने अमाऊंट अपडेट करायची आहे. इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे मित्रांनो. कोणताही इन्शुरन्स घ्या, त्यातल्या त्यात मोटर इन्शुरन्स लोकांना असं वाटतं का पोलिसांना दाखवण्यासाठी कंपल्सरी आहे, परंतु तो स्वतःसाठी पण कंपल्सरी आहे, म्हणून तर गव्हर्नमेंटने तो कंपल्सन केलेला आहे. जेवढे जेवढे गव्हर्नमेंटनी बरेचसे कंपल्सन केलेले आहे ते नक्कीच आपल्या फायद्याचे आहे, हे समजून घेत जा. कारण प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटला दोष देण्यात काही अर्थ नाही. जर तुमच्याकडे पावती नसन, रिसिप्ट नसन, पॉलिसी केलेली नसन, तर इव्हन आता जर एखादी जर ऍक्सिडेंट झाला आणि केस कोर्टात गेली किंवा मग पोलीस स्टेशनला गेले, तुमचा जर इन्शुरन्स नसन तर पोलीस केस सुद्धा घेत नाही चोरी गेलेल्या गाडीची, हे ध्यानात घ्या. आणि जर इन्शुरन्स नसन आणि त्या गाडीचा जर क्लेम आला थर्ड पार्टी आणि तिने जर समोरच्याचं नुकसान केलं तर कोर्टाचा नियम असा आलेला आहे की ज्या गाडीचं इन्शुरन्स नाही, जिनी लायबिलिटी समोरच्याची डॅमेज केलेला आहे, तर त्या गाडीचा पहिला 3 महिन्याच्या आत लिलाव केला जातो. त्याचे जे काही पैसे आहेत ते अगोदर त्या समोरच्या पार्टीला दिले जातात, त्याच्यानंतर केस चालली जाते. त्यामुळं इन्शुरन्स हा कंपल्सरी काढणं गरजेचं आहे. तुम्ही पण समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. माझ्याकडे असे बरेच कस्टमर आहेत की जे अडाणी आहेत, परंतु त्यांना इन्शुरन्सचं महत्व आहे आणि ते असा कधी विचार करत नाही की आपला इन्शुरन्स वाया जातो, एवढे 10 वर्ष झाले आम्ही कंपनीला पैसे भरतो, आम्हाला त्याचा काही बेनिफिट नाही. इन्शुरन्स हा बेनिफिटसाठी नसतो, हे तुम्ही मनात पक्क धरून घ्या. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे, क्लोज करूया. आता प्रीमियम कलेक्शन कम पॉलिसी जनरेशन मेन ऑप्शनवर आपण आलेलो आहे. CD बॅलन्स, कारण आपण बॅलन्स वाढवला आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. पॉलिसी नंबर जनरेटेड. आता या कस्टमरची पॉलिसी जनरेट झालेली आहे मित्रांनो. एकदम सोपा आहे, सोप्या पद्धतीने शिकवत आहे.
2 पेज पॉलिसी शेड्यूल म्हणजे काय? पॉलिसी 2 पेज मध्ये पॉलिसी येते, हे लक्षात घ्या. दोन्ही पेज कस्टमरला द्यायचे आहे. काही जण, बरेच जण एजंट नवीन नवीन काय करतात, एकच पेज प्रिंट करून देतात. बरं, जे कोणतं देतात ज्याच्यावर फक्त त्याचे पर्सनल डिटेल असतात. इन्शुरन्स कव्हर मध्ये काय काय घेतलं आहे ते देतच नाही. आणि नंतर ज्यावेळेस क्लेमला ती पॉलिसी समोर येते, मग ते समजत नाही ना की झिरो डेप आहे का रेग्युलर पॅकेज पॉलिसी आहे का थर्ड पार्टी आहे. कस्टमरचं नाव स्पेस देऊन गाडी नंबर टाकायचा, जेणेकरून आपल्याला शोधायला सोपं होतं. आता इकडं UIC टॅबवर यायचंय, होम पेजवर यायचंय. आपली पॉलिसी स्टँडअलोन ओडी रिन्यू झाली आहे, परंतु CPA बाकी आहे. ती त्याच बरोबरच तीच पॉलिसी आहे. दोन्ही पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत 5 वर्ष कंप्लीट होत नाही, दोन्ही संघच करायच्या. नंतर आपण ज्यावेळेस रिन्युअल करतो रेग्युलर पॉलिसी, त्यामध्ये बाय डिफॉल्ट CPF कव्हर आपण घेऊन टाकतो. आता इथं पुढे जाणार पॉलिसी ट्रान्झॅक्शन मध्ये. पुन्हा मोटर मध्ये आता इथं स्टँड अलोन ओडी रिन्युअल होतं. आता मोटर स्टँड अलोन CPA रिन्युअल आहे, त्यावर क्लिक करायचं. इथे जुना पॉलिसी नंबर टाकायचा. इथं पूर्ण आलेलं असतं, फक्त खालच्या पेजवर आपल्याला जायचंय. वरती प्रोफेशन घ्यावं लागणार. ठीक, इथं इश्यू लायसन नंबर आलेला आहे. इश्यू ऑफ ऑथॉरिटी RTO. तुमचं ज्या एरियातलं असेल जिथून लायसन इश्यू केलं, जिथं श्रीरामपूर आहे तर श्रीरामपूर टाकायचं. आता इथं जे आहे पॉलिसी नंबर हा कट करायचा आहे. ह्या टॅबवर जायचं आहे शेजारच्या. इथून काय करायचं, कॉपी करायचं डायरेक्ट. इथं वरती जाऊन आहे ना, तिथं क्लिक करून टाईप करण्यापेक्षा आपला वेळ वाचतो. क्लिक केलं की इथून पॉलिसी नंबर जो आहे हा नवीन आलेला हा कॉपी करायचा आहे. डबल क्लिक करायचं त्यावर आणि कंट्रोल C दाबायचं. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर पण शिकवतोय मी. कंट्रोल C दाबा, पेस्ट करायला कंट्रोल V दाबा. पुन्हा आपल्या मेन पेजवर यायचं आहे वरती, आणि इथं कंट्रोल V दाबायचं क्लिक करून. हा कट करून टाकायचा तिथं, मग कंट्रोल V दाबायचं. पॉलिसी नंबर आला, युनायटेड इन्शुरन्स कंपनी आली. आता कधी पासून कधीपर्यंत चालू झाला. आता 20/5/2023 होता, तिथं 20/5/2024. तिथं 2024 आलंय. आता तिथं इथं 20/5 घ्यायचं, 20 घ्यायचं 20. तर पुढं 19/5/2025. 2025 19/5. इतर लेटेस्ट पॉलिसी नंबर आला, कारण ह्या पॉलिसीला लागून ती CPA कव्हर आहे. इथं गेट कोट म्हणायचं. गेट कोट म्हणलं की तुमचं अमाऊंट येऊन जाईल. ओके.
खाली खाली घ्यायचं. इथं खाली अमाऊंट आली 325 रुपये विथ GST. अपडेट म्हणून घ्यायचं. अपडेट केलं की पॉलिसी तुमची अंडरराईट झाली. अंडरराईट झाली म्हणजे इन्शुरन्स शब्दामध्ये पॉलिसी तयार करायला अंडर रायटिंग म्हणतात. ओके करून टाकायचं. सिलेक्ट CD, मेक पेमेंट. युअर पेमेंट इज सक्सेसफुल आणि पॉलिसी नंबर आलेला आहे. खाली इथं दोन ऑप्शन येतात. GC पॉलिसी विदाउट टर्म्स कंडिशन, GC पॉलिसी विथ टर्म्स कंडिशन. विथ टर्म्स कंडिशन घ्यायचे म्हणजे भविष्यात आपल्याला वेळ भेटला म्हणजे वेळ भेटू नाही भेटू त्या टर्म्स कंडिशन वाचून घेत जा जे आणि कस्टमरला पण त्या भेटून जातात पॉलिसीनं. ही पण सेव्ह करताना तर कस्टमरच्या नावानेच करायची, फक्त पुढं CPA लिहायचं. PDF सेव्ह करताना CPA लिहायचं. स्पेस देऊन कस्टमरचं नाव आणि CPA. आता आपण गुगलवर जाऊन IDV कशी कॅल्क्युलेट करायची किंवा IDV कशी शोधायची ते तुम्हाला सांगून देतो. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी. कमर्शियल गाडीची IDV कशी काढायची ते पण मी शिकून देईल. आता सध्या तुम्हाला 4 व्हीलर 2 व्हीलरची सांगून देतो IDV. कारण साईटवर फक्त नवीन टॅब प्लसवर क्लिक करायचं. तिथं टाकायचं IDV कॅल्क्युलेटर. GIC काउन्सिल जे आहे त्यांचं कॅल्क्युलेशन आहे ते IDV कॅल्क्युलेटर. खाली आलं. इथं क्लिक करा. इथं 4 व्हीलर 2 व्हीलर दोन ऑप्शन येतात. इथं तुम्ही क्लिक केलं, समजा तुम्ही 4 व्हीलर घेतली किंवा 2 व्हीलर घेतली, कोणती घेतली, खाली इथं क्लिक महाराष्ट्र स्टेट घ्यायचं. स्टेटमध्ये समजा महाराष्ट्र घेतलं. पूर्ण राज्यांचे नाव आहे भारतातले. इयर घ्यायचं, समजा 2018ची गाडी आहे. मंथ घ्यायचा, कोणत्या महिन्याची गाडी आहे, कोणता पण घेतला, समजा सप्टेंबर घेतला, ऑक्टोबर घेतला, कोण. सिलेक्ट मेक, कंपनीचं नाव घ्यायचं, मारुती सुझुकी किंवा हुंडाई कोणती घ्या, होंडा कोणती पण घेऊ शकतो आपण, नमुन्यासाठी घेतोय त्यासाठी. कोणताही मॉडेल घ्या. खाली इथं मॉडेलमध्ये कोणतं सब व्हेरियंट आहे ते घ्यायचंय, कोणताही एक घ्या. शो प्राइस ही इन्शुर डिक्लेअर व्हॅल्यू येणार आहे 1,66,524 रुपये. 2018ची हुंडाई इव्हॉन गाडी आहे, डिलाइट मॉडेल आहे विथ एअरबॅग. तिची आताची व्हॅल्यू 1,66,524 रुपये आहे. ही इन्शुरन्स IDV आहे. ही तुम्ही पॉलिसीला समजा एखाद्या कस्टमरने विचारलं की याची किती किंमत राहील इन्शुरन्स करताना, तर तुम्ही याप्रमाणे IDV कॅल्क्युलेट करून कॅल्क्युलेशन करू शकता. चला तर मित्रांनो, धन्यवाद.